सध्या पावसाळा हा ऋतू सुरू आहे आणि पावसाला सुरुवात झाल्यावरती निसर्ग हा हिरवागार व्हायला सुरुवात होते। हिरवागार निसर्ग पाहिल्यावरती पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींची पावलं त्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपोआप वळू लागतात। पावसाला सुरुवात झाल्यावर धबधबे देखील प्रवाहित होतात आणि ह्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी त्या धबधब्याखाली भिजून वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आता धबधबे प्रवाहित व्हायला सुरुवात झाले आणि पर्यटकांची पावले त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आपोआप वळू लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षा पर्यटनाचा हा हंगाम बहरत असल्याचं पाहायला मिळतंय। विविध भागांमधून पर्यटकांचा ओघ सध्या वाढत आहे। कोल्हापूर, गोवा, सांगली आदी ठिकाणाहून पर्यटक खास करून सावडाव धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात। सावडाव हा कणकवली तालुक्यामधील निसर्गरम्य असा धबधबा असून सुरक्षित आणि स्वच्छ या परिसरामुळे पर्यटकांचे खास आकर्षणाचा केंद्रबिंदू हा धबधबा ठरतोय। येथील धबधब्यात पोहण्याचा आणि त्याच्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत असल्याचं पाहायला मिळतं। सावडाव ग्रामपंचायतीने पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, मूलभूत सुविधा या उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा आनंद हा अधिक सुखद झालाय। स्थानिक प्रशासनाकडून देखील स्वच्छता आणि सुरक्षिततेवरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे पर्यटकांनी सावडाव ह्या धबधब्यावरती मोठ्या प्रमाणात आता गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळते। ऍक्च्युली ऐकलं होतं सावडाव बद्दल। आम्ही कणकवलीमध्ये राहतो, जानवली कृष्णनगरीमध्ये। ऐकलं होतं की फार सेफ असा जो आहे हा वॉटरफॉल आहे। आम्ही मुंबईला असतो, सुट्टीसाठी आलो होतो, तर त्यासाठी पाहायला आलो। बघितलं, भरपूर सेफ आहे इथे। सगळी केलेली जी आहे योजना वगैरे व्यवस्थित सुंदर आहे, सेफ आहे, स्टेप्स उतरण्याकरिता वगैरे। आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन या पाण्यामध्ये उतरून आपल्याला गुडघ्यापर्यंत पाणी आहे, म्हणजे असं जीवाला हानी असं काही नाही आहे। फार सुंदर ही ठिकाण आहे आणि सुचवतो मी सगळ्यांना या आणि इकडे याचं मजा घ्या। माझं नाव अजय साळसकर।